कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझी लीला ना लहानपणापासूनच अशी अशी धडपडी आहे हो, सारखी अशी धडपडत असते। कळत नकळत तिच्या हातून अशा चुका होत राहतात, म्हणजे नशीबच म्हणा ना। पण तिच्या नशिबातला सगळ्यात मोठा दोष म्हणजे तिच्या आईचं जाणं। लीला लहान होती ना तेव्हा तिची आई तिला सोडून गेली। तेव्हा लीला इतकी लहान होती की मी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला। अर्थात तो निर्णय माझा एकट्याचा नव्हता, घरच्या सगळ्यांचा होता। लीलाला आई तर मिळाली, पण तिच्या आईसोबत अशा अनेक गोष्टी लीलाच्या आयुष्यात आल्या ज्या मला थांबवता आल्या नाही। माझ्या लीलानं छोटीशी जरी चूक केली ना तरी ती चूक लीलानं अशी कागदावर लिहायची आणि इथे चिकटवायची। का कशासाठी? कारण तिला असं वाटायचं की लीलाने केलेली प्रत्येक चूक तिने आयुष्यभर लक्षात ठेवायची। कालिंदीने लीलाचा छान सांभाळ केला, इतर माझी काहीच तक्रार नाही। फक्त ही अडगळची खोली आमच्या सगळ्यांसाठी एक भीतीदायक जागा होऊन बसली। पण लीलाचे बाबा, अहो पालकांनी आपल्या मुलींचा सांभाळ मिळून करायचा असतो ना। सरोजिनीताई, 20 वर्ष संसार केल्यानंतर एखादं जोडपं समोर उभं राहतं ना तेव्हा त्यांच्या भावना, त्यांच्या आयुष्यातल्या घटना 4 ओळीत नाही मांडता येतो। आपण या समोरच्या माणसाला पूर्णपणे ताब्यात नाही ठेवू शकत। सगळं मान्य, पण लीलानं हे सगळं सहन केलं ना आणि ती सहन करत राहिली। सरोजिनीताई, लीला समोर दुसरा पर्यायच नव्हता हो। कालिंदीच्या ओरडण्याचा तिच्या मनावर इतका खोलवर परिणाम झाला ना की या खोलीकडे येताना तिचे पाय कापतात। तिच्या हातून एखादी चूक झाली, या कागदावर तिच्या चुका लिहिताना तिचे हात थरथरतात, शब्द गळ्यात अडकतात। तरीही ती आपल्या कालिंदी आईवर निस्सीम प्रेम करते। सरोजिनीताई, माझी लीला आहे ना खूप अशी गोड मुलगी आहे, साधी आणि स्वच्छ विचारांची। तिने असं वाईटातून नेहमी असं चांगलं घेते आणि समोरच्या माणसाला आपलं मानलं ना त्याच्यासाठी काय वाटेल ते करायला तयार असते। तुम्हाला सांगतो, कालिंदीची एकही तक्रार घेऊन ती आजपर्यंत माझ्याकडे कधीच आली नाही। कालिंदी तिला कधी काय बोलली तर मला थोडं वाईट वाटायचं, तर त्यावेळी लीला माझं सांत्वन करायची। मला म्हणायची, बाबा बघा आईची शिस्त लावण्याची पद्धत किती वेगळी आहे। सरोजिनीताई, जे काही झालं ना ते खरंच खूप भयंकर होतं, पण मला माहितीये की माझी लीला हे असं उगाच करणार नाही। तुझं नक्कीच काहीतरी नाईलाज झाला असं, पण हे सगळं होऊन सुद्धा तुम्ही जो तिला काही पाठिंबा दिलात ना त्याबद्दल मी तुमचं खरंच मनापासून आभार मानतो। नका काळजी करू, मी लीलाच्या पाठीशी कायम उभी राहील। तुम्ही नका काळजी करू। आजी, आजी काय झालं? आजी, मला माहितीये तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नाची खूप स्वप्न बघितली होती आणि सगळी माझ्यामुळे उद्ध्वस्त झाली, म्हणून रडताय ना तुम्ही? तू आजवर किती सहन केलंयस या विचारानंच मला भरून आलाय। आजी, खरंच मला तुम्हाला असं फसवायचं नव्हतं। नाही का, मी दुःखी नाही झाले, अजिबात नाही। तिला एक गोष्ट लक्षात ठेवायची आयुष्यामध्ये, आपण केलेला त्याग, आपण केलेले कष्ट, आपण सहन केलेल्या गोष्टी
कधीच वाया जात नाही. तो वर बसलाय ना, त्याच्याकडे सगळ्याचा हिशेब असतो. एक ना एक दिवस तो याचं गोड फळ देतोच देतो. हिंमत नाही हारायची. सगळं छान होणार. हिंमत नाही हारायची. आपण खूप चांगलं होणार तुझं. सोनीला घरी घेऊन जायचं सोडून गोष्टी कसल्या सांगत बसल्यात. आओ, अशाने इथेच ठिय्या देऊन बसाल तुम्हीही आणि लीलाही. वहिनी, जे माझ्यासोबत घडलंय तेच तुमच्यासोबत पण घडलंय. नाहीतर काय, त्या लीलाने काय जादू केली ना काही कळत नाही मला. एकतर ते आजी घर सोडून गेल्या, वरून आपले नवरे पण आपली साथ देत नाहीयेत. ते सगळं ना त्या लीलामुळे होतंय. म्हणजे आपण लीलाला परत आणायचं? हो. काय? वहिनी पण हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण हे आपल्यासाठी नाही, आपल्या आजींसाठी आणि आपापल्या नवऱ्यांसाठी करणार आहोत. आयुष्यात कधी कधी काही गोष्टी पटल्या नाहीत तरी सुद्धा आपल्या घराच्या सुखासाठी कराव्या लागतात. आपला अहंकार, आपला मीपणा आपल्या माणसांसाठी बाजूला ठेवावा लागतो. आपल्याला पण तेच करावं लागेल. वहिनी, एक बोलू? तुम्ही एवढे सगळे मोठे मोठे शब्द बोलताय, पण शेवटी आपण छोटेच ठरलोय. आपण हरलोय वहिनी. आता माझ्या श्वेताचा गृहप्रवेश झाला असता, पण आपल्या नाकावर टेचून त्या लीलाचा गृहप्रवेश झालाय. लक्ष्मी, आयुष्यात जेव्हा मोठी झेप घ्यायची असते ना, तेव्हा 4 पावलं मागे यावं लागतं. झाला असेल तिचा गृहप्रवेश, पण ती या घरात राहणार का नाही ते आपल्याच हातात आहे. ते कसं? मला पण वहिनी, आपण तिला परत दाराबाहेर काढायचं? नाही, आपण नाही काढायचं, पण आपण असं काहीतरी करायचं की ती स्वतः इथून पळून गेली पाहिजे. आता लीलाचा गृहप्रवेश लवकरच होणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.